नमस्कार। आरोही के माध्यम से आज एक विशेष कार्यक्रम की प्रस्तुति के लिए दूरदर्शन ने संचालन का भार मुझे सौंपा है। इसकी मुझे खुशी है। कभी कभार शब्द विशेष अनचाही ही एक अनकही सी जिज्ञासा पैदा कर देता है। वास्तव में आज विशेष कहना बहुत ही उपयुक्त होगा, क्योंकि आज आरोही के जीवन काल में सरस्वती स्वयं पधारी है। ये कोई अतिशयोक्ति नहीं। मैं जिनके विषय में कह रही हूँ वो स्वयं लता जी आज दूरदर्शन पधारी हैं। लता जी आपके सम्मुख जो गीत प्रस्तुत कर रही हैं उसकी संगीत रचना संवेदनशील संगीत निर्देशक हृदयनाथ मंगेशकर ने की है। अपने पहले गीत में लता जी आप सबको ही संबोधित कर रही हैं, अपनी बात आपसे कह रही हैं।
अगम को सुगम बनाने का अभ्यास ही भारतीय साधना है। मीरा ने इस अगम को स्वयं अपने लिए ही नहीं, हम सबके लिए सुगम बनाने की साधना की। मीरा ने कहा था, मीरा भक्ति करे प्रगट की। घट घट वासी कृष्ण मीरा के हृदय में प्रकट हुआ। मीरा ने उसे अंतर नैनों से देखा और उसे देखने की बान ही बढ़ गई। जाने अनजाने हम सब भविष्य के लिए जीते हैं। बालक भविष्य का प्रतीक है।
बाल स्वरूप बालकृष्ण की पूजा अविनाशी भविष्यकाल की पूजा बन जाती है। कृष्ण की बाल लीला जो हर घर को नंद भवन और हर माता पिता को यशोदा और नंद बना देती है। ठुमक
संत कबीर तत्वदर्शी भी थे और निडर वक्ता भी। संत हृदय तो सबका कल्याण चाहने वाला होता है। दुनियादार को समझाने से अनुभवी संत कभी थकता नहीं। संत कबीर की भी यही परंपरा रही है, ज्ञान गंगा की वो परंपरा जिसमें स्नान कर शरीर पवित्र होता है और गुरु की अनुभूति प्राप्त होती है। सृष्टि बहुत विशाल है, लेकिन इसे मैं और तुम के रूप में भी अच्छी तरह से देखा जा सकता है।
मैं और तुम चैतन्य के ही दो रूप हैं।
पंचतुंड नर रुंडमालधरा पंचतुंड नर रुंडमालधरा पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो पंचतुंड नर रुंडमालधरा पंचतुंड नर रुंडमालधरा पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो विघ्नवर्गनग भगन कराया विघ्नवर्गनग भगन कराया विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नर रुंडमालधरा पंचतुंड नर रुंडमालधर कालिदास कविराज रचित है कालिदास कविराज रचित है गानी शाकुंतल रचितो गानी शाकुंतल रचितो जाणुनिया अवसान न सोनी जाणुनिया अवसान न सोनी महत्व भारतो पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड ईश्वराचा देश मिळे जरी ईश्वराचा लेश मिळे शेवटी जातो मूढ यत्न शेवटी जातो या न्याये बलवत कवी या न्याये बलवत कवी निजवा पुष्पी रसिकाचन करतो पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो विघ्नवर्गनग भगन कराया विघ्नवर्गनग भगन कराया विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंडमालधरा पंचतुंड नररुंडमालधरा. आता बोला. धूपाचा सुगंध दरवळतो, तिसरी घंटा होते आणि नांदीचे सूर सुरू होतात. आणि वसंतराव, नांदीचे सूर सुरू झाल्यावरती ज्याच्या चित्तवृत्ती उमलून येत नाहीत असा मराठी प्रेक्षक मिळणार नाही. मराठी संगीत नाटक हे नेहमी नांदीनं सुरू होतं. हो. आणि ही नांदी वेगवेगळ्या अशा विविध रागरागिण्यांतून गायली गेली. हो. तर त्याची तुम्ही एक उदाहरणं देऊ शकाल का? नांदी संबंधाने सांगायचं तुम्हाला म्हणजे असं आहे की आपली नाटकाची परंपरा हीच मुळी संस्कृत नाटकावरून आपण घेतली. त्यामुळे नटेश्वर हे त्याचं अधिदैवत. तर नटेश्वराच्या जीवनामध्ये जणू काही ह्या सगळ्या घटना घडल्या आहेत असं कल्पून कवीनं नांदी आणि सूचक पद ह्या दोन गोष्टी सुरुवातीला लिहिल्या. नांदी म्हणजे मंगलाचरण. आता सूचक पद जेव्हा येतं साधारणपणे तेव्हा सूचक पदामध्ये ईश्वराची स्तुतीही असते, म्हणजे शंकरालाच उद्देशून लिहिलेला आहे काहीतरी त्या दृष्टीने. आणि शंकराच्या जीवनामध्ये तो प्रसंग घडला का तर याच्यावर ते पद बेतलेलं असतं. म्हणजे नटेश्वराला उद्देशून ते. मग आता शाकुंतलाची साधारणपणे नांदी आणि नांदी म्हणजे पंचतुंड मी म्हणून दाखवली तुम्हाला. त्याचं सूचक पद आहे की अष्टमूर्ती परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो. अष्टमूर्ती परमेश
परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो यद्रूपाविण विश्वचिहा यद्रूपाविण विश्वचिहा ध्यास हृदय ठस हो अष्टमूर्ती परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो. ही झलक आहे त्याची. सूचक पद. हे सूचक पद आणि अशी वेगवेगळ्या रागातली उदंड आहेत. आता शारदेतलं तुम्हाला जर सांगायचं झालं पद तर शारदा म्हणजे जरठकुमारिका विवाहावरचा प्रसंग आहे. तर जणू काय हे शंकराच्या जीवनामध्येच घडलंय असं ते पद आहे. तुम्हाला त्याच्यावरून कल्पना येईल. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो केश धवल हे विधुकांतीने केश धवल हे विधुकांतीने किंवा कांते भस्मलेपने किंवा कांते भस्मलेपने नशेग्रस्त मी वार्धक्याने नशेग्रस्त मी वार्धक्याने असे हसत तो सांगतो सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. वसंतराव आता दुसरं तुम्हाला मानाप मातला म्हणून दाखवतो की ज्या सूचक पदामुळे मानाप मनामध्ये प्रसंग काय आहे की धैर्यधर भामिनी म्हणजे श्रीमंत आणि गरिबी. तर याच्यामध्ये भामिनी श्रीमंताची कन्या असल्या कारणाने धैर्यधरासारख्या गरीबाला वरणार नाही म्हणून तोही रुसून गेला तीही रुसून गेली. याचं पद आहे की तिने शेवटी त्याला वश करून आणला. तर बिल्लिणीच्या वेशात गौरीनं शंकराला वश केला ते पद आहे. मोदहराचा प्रेम वाढवो मोदहराचा प्रेम वाढवो मोदहराचा प्रेम वाढवो क्रोधतयाचा गर्व घालवो क्रोधतयाचा गर्व घालवो मोदहराचा प्रेम वाढवो मोदहराचा. रोष भरे तो विपिनी बसता रोष भरे तो विपिनी बसता शिके पार्वती ललित लेनता शिके पार्वती ललित लेनता नाचत गाता मुदित शंकरा नाचत गाता मुदित शंकरा ने परतोने प्रेम मंदिरा मोदहराचा प्रेम वाढवो मोदहराचा प्रेम वाढवो. हे मानापांचं सूचक पण आम्हाला एक वेगवेगळ्या रागातल्या नांद्या आणि तुम्ही मला मध्ये एकदा बोलता बोलता सांगितलं हे पद झालं हे केदार रागात आहे. आणि ह्याची कल्पना अशी रागरागिण्या आमच्याकडे त्यावेळी ह्या हरदासांच्या कडून आल्या. बर आमच्याकडे गवई त्या काळात फार कमी होते. निदान लोकांना कमी ऐकायला मिळत असत. चांगलं गाणं प्रतिष्ठितांच्या करमणुकीचं गाणं म्हणून ज्याला आपण म्हणू तो सगळा गीत प्रकार कीर्तनांमधून ऐकायला मिळत असे. आणि ही नाटकांची परंपरा सगळी कीर्तनाच्या पासून घेतलेली आहे. त्यामुळे त्या काळात हरदास मंडळी जी काही रागरागिणी ऐकवत असत तेच राग नाटकांमध्ये आलेले आहेत. आणि वसंतराव तुम्ही मला एक सांगितलं होतं की एक बँडचा ठेका असलेली नांदी आहे. हो आहे. ती कुठची म्हणजे अहो काय असे त्या काळातल्या ह्या सगळ्या म्हणजे त्या काळात संगीत दिग्दर्शक ही संज्ञाच नव्हती. जन्मालाच यायची होती ती व्यक्ती जो तो आपापल्या चाली देत असे. निदान कवी चाली देत असत. आता ज्याला तुम्ही नाटककार म्हणता त्याला पूर्वी कवी म्हणत असत. आणि त्यांना गाणं येत असे. गाणं येत असं म्हणजे नाटक हा काव्य प्रकार समजून निदान छंदबद्ध रचना सगळी मंडळी करत असत. आता त्यावेळी काय झालं जसा जसा सोस वाढला हे असावं आपल्यात ते असावं आपल्यात ही गाणी चांगली दिसतात ती असावी म्हणताना त्या काळामध्ये बँड हा एक समाजात एक चांगल्यापैकी स्थान मिळवून बसला होता. म्हणजे त्याच्या खुणा आहेत तुमच्या मुंबईत सुद्धा बँड स्टँड वगैरे की तिथे बँड वाजवला जात असे. बँडातली वाद्य सगळी इंग्रजी असत पण त्याच्यावर आमची देशी गाणी सगळी वाजवली जात असत. म्हणजे त्याच्यासाठी सारेगामामध्ये असं बांधून घेतलेलं असे. तर बँडाच्या चालीवर त्याही चाली लोकप्रिय असल्या कारणाने आमच्याकडे आल्या नाटकामध्ये. विद्याहरण नाटकातली म्हणजे शुक्राचार्य कचदेवयानी हा पुराणातला प्रसंग त्याची नांदीच मुळी बँडाच्या चालीवर आहे. तुम्हाला त्याची नुसती झलक 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 मी वाचून दाखवतो तुम्हाला ती नांदी. ती
सुखकर हे हो आज वागवधूवंदन हे हो आज वागवधू सुखकर हे हो आज वागवधूवंदन हे हो आज वागवधूवंदन नाट्य नर्तनी काव्य मयूरा या देखोनी कवी मन मधुसम गाणी गुंगविनादनंदनी कंठ नृत्य नाचोनी सरस्वती देईती प्रतिभेशी बाहुबळण हे हो आज वागवधू सुखकर हे हो भासे व्योम गायन धाम कण कण नटले नादप्रम भासे व्योम गायन धाम कण कण नटले नादप्रम गाता बाला पिता कांत रमला एक जीव मग तो हो रवणतयाचा कानिये बोले त्याला मुका केवी झाला देत प्रेम सवतीला कठोर या बोला खेली कवी जन सुखकर हे हो. वा वा छान आहे छान ना बँडाची चाल? हा. तर आता आपण नांदी आणि सूचकपद याविषयी बोललो. हा. पण वसंतराव, मुळात प्रश्न असा आहे हा. की मराठी संगीत नाटक म्हणजे काय? म्हणजे मराठी संगीत नाटकाची तुमची व्याख्या काय माझी- आणि नाट्यसंगीत हा काय प्रकार आहे? अहो सांगतो तुम्हाला, मराठी संगीत नाटक व्याख्या अगदी सोपी आहे. संगीत हे उपर आहे. हां संगीताचा नाटकाशी सुतराम संबंध नाही. बर पण संगीत तुम्हाला जर नाटकात वापरायचं असेल, म्हणजे त्या माध्यमाचा जर उपयोग करायचा असेल, तर त्या माध्यमातून कथा पुढे सरकली पाहिजे. हां म्हणजे जे संगीत त्या नाटकाचा एक अविभाज्य घटक म्हणून समजलं जातं किंवा असतं, त्याला संगीत नाटक म्हणतात. ही माझी व्याख्या. अच्छा. उगाच आपलं आधी नाटक लिहून ठेवायचं, हां नंतर त्याच्यात जागा शोधत बसायची. इथं गाणं घातलं तर बरं दिसेल का, इथं गाणं घालूया का, त्याला मी संगीत नाटक म्हणत नाही. ते रिलीफ म्हणून तुम्ही काय वाटेल ते गाणं. नाटकात सिनेमा सुद्धा दाखवलाय पूर्वी. हो. मग आता नाट्यसंगीत म्हणजे काय? हा, नाट्यसंगीत नावाची गोष्टच नाही. हा शब्द प्रयोगच मुळात चुकीचा आहे. बर. नाटकाला जर संगीत म्हणजे नाटकाचं संगीत असं स्वतंत्र नाही. समाजामध्ये जे रूढ संगीत आहे त्या संगीताचा नाटकासाठी वापर केला जातो. नाटकाचं म्हणून स्वतंत्र संगीत नसतं. हा, आता नाटकातलं संगीत असं म्हणा, जसं ट्रंकेतल्या वस्तूला तुम्ही ट्रंके वस्तू म्हणाल का? बरोबर. ट्रंकेतल्या वस्तू असं म्हणाल, तसं नाटकातलं संगीत असं म्हणा. नाट्य संगीत हा शब्द प्रयोगच चुकीचा. नाट्यसंगीतात जो शब्दप्रयोग वापरला जातो तो मुळातच चुकीचा आहे. हो. आता किर्लोस्करांचं पहिलं शाकुंतल नाटक, हो, ह्या नाटकांची प्रेरणा त्याला कशी मिळाली? त्यांना प्रेरणा मिळाली, मोठी मजेदार मिळाली. अहो गंमत अशी आहे, आमचं मराठी नाटक सुरू झालं विष्णुदास भाव्यांच्या नाटकामुळं. आणि 1843 मध्ये विष्णुदास भाव्यांनी पहिलं नाटक लिहिलं, सीता स्वयंवर. आणि त्यानंतर ते एकटेच फक्त ते प्रयोग करत राहिले. इतरांनी साधारणपणे त्यांचा आदर्श समोर ठेवला, काही नाटकं लिहून पाहिली. पण या मधल्या काळामध्ये ही पारशी थिएट्रिकल कंपनी ज्याला म्हणतात, किंवा उर्दू रंगभूमी म्हणा फार झालं तर, त्यांना पारसी थिएट्रिकल पारशी थिएट्रिकल कंपन्या म्हणत असत. ही मंडळी सगळी बुकिश नाटकं करायची. म्हणजे शेक्सपियरची नाटकं ट्रान्सलेट करून आपल्या भाषेमध्ये ती नाटकं करायची. तर ती रंगभूमी मात्र प्रगत झाली. म्हणजे मराठी जी रंगभूमी पहिल्यांदा जन्माला आली, तिने या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढे गेले. ते सगळ्या बाबतीत, तंत्राच्या बाबतीत, गाण्याच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत पारशी रंगभूमी प्रगत झाली. आणि असंच एकदा काय झालं, आपल्या पुण्यामध्ये आमच्या इथे आनंदोद्भव नावाचं थिएटर होतं. हो, त्या थिएटरमध्ये एक सांगलीकर नाटक कंपनीचं नाटक लागलं होतं. ते पाहायला अण्णासाहेब किर्लोस्कर गेले. आणि दुर्दैवानं हे किर्लोस्कर वगैरे आहेत, म्हणजे तोपर्यंत कदाचित ते विचारानं कोणी ओळखत नसेल. ते नाटककार झाल्यानंतर मग हे किर्लोस्कर बरं का वगैरे आपण जसं म्हणतो ना, म्हणजे जनरीतीप्रमाणे ते साधे किर्लोस्कर होते. हो, त्यामुळे त्यांना कोणी ओळखलं नाही. आणि थिएटरात जागा नाही म्हणून त्यांना बिचाऱ्यांना जागा मिळाली नाही. तर इथे पूर्णानंद थिएटर होतं एक दुसरं. त्या थिएटरमध्ये उर्दू नाटक कंपनीचं नाटक चालवतं, इंद्रसभा नावाचं. त्या नाटकाला ते जाऊन बसले आणि ते उर्दू नाटक पाहिलं. आणखी हा मनुष्य असा ज्याला इन्स्पायर होणं म्हणतो आपण, की अरे आमच्या मराठीमध्ये असं कसं नाही.
हे इतकं चांगलं सर्वार्थाने उत्तम नाटक दिसतंय, आमच्या मराठीत असं का नाही नाटक? त्याने तो मनुष्य झपाटला आणि त्या रात्री त्यांनी गुळवे सराफाच्या हवेलीत जाऊन 1 टाकी शाकुंतल नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. वा. अभिज्ञान शाकुंतलमचं भाषांतर आहे ते. त्याच्या आधी दोघातिकांनी या नाटकाचं भाषांतर केलं होतं, पण किर्लोस्करांनी त्याचं भाषांतर केलं आणि असा आमच्या मराठी नाटकाचा जन्म पुन्हा झाला. म्हणजे भाव्यांच्या काळातली रंगभूमी वेगळी होती, ती सूत्रधाराची होती. एकटा सूत्रधार स्टेजवर येऊन उभा राहायचा, आजूबाजूची पात्र बाजूला असायची आणि नांदीपासून तर सगळी गाणी सगळ्या पात्रांची एकटा सूत्रधार म्हणायचा आणि बाकीची पात्र नुसता मोका अभिनय करायचे. असं तर हे दिसायला बरं दिसत नाही. ह्या सूत्रधार लवकरात लवकर स्टेजवरून हाकलला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा हे किर्लोस्करांनी हेतुपुरस्सर केलं की पहिल्या प्रथम ट्रेलर म्हटल्यासारखं आजचं कथानक काय, एवढंच फक्त सूत्रधार नटीनं प्रवेशात करायचं आणि लगेच नाटकाला सुरुवात करायची. पुन्हा सूत्रधाराचं दर्शन नाही. वसंतराव, आपण मगाशी म्हणालात की त्या काळी संगीत दिग्दर्शक वगैरे असं काही नव्हते. मग या नाटकातल्या पदांना चाली कुणी दिल्या? अहो कवी द्यायचे मुळात. असं? अहो हे सगळ्या छंदबद्ध रचना होत्या. वृत्तांमधून आणि छंदांमधून ह्या पदांच्या रचना असल्या कारणाने त्याला चाली लावणं सोपं होतं तसं एका परीनं. त्यामुळे कवी चाली लावायच्या. आता तुम्ही नाही का एखाद्या वेळी कविता केल्यानंतर स्वतःची कविता गुणगुणन नाही दाखवत? तुम्हाला काय गाणं येत असतं काय? पण तुम्ही गुणगुणून दाखवता. तसं त्यांना की बस साधारणपणे अभिप्रेत काय आहे याच्यातलं अशी चाल असली तरी चालते. महत्वाचे काय असतं? शब्द महत्वाचे असतात. शब्द प्रेक्षकांच्या पर्यंत श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवणं हेच त्याचं कार्य असतं. आणि अर्थनिष्पत्ती वगैरे ज्या गोष्टी असते, रसनिष्पत्ती म्हणा, ही सगळी त्या शब्दातून होत असते. सूर नुसते आपलं फॉलोइंग एलिमेंट ज्याला म्हणतो तुम्ही, तशी गंमत आहे ती. म्हणून चाली लावून टाकायचे. नाटकातली गाणारी पात्र जी असतात ती स्वतःचे चाली लावायचे. असं आणि असं नाटक व्हायचं ते. पण आता त्याच्यामध्ये दिंडी आणि साकी दिंडी ही वृत्त आहे. ती कीर्तनांमधून फार लोकप्रिय झाली, कीर्तनांमधून आमच्याकडे आली. ती जशी तशी किर्लोस्करांनी वापरली. पुढे साकी दिंडीचा फापट पसारा देवलांच्या नंतर तो नाहीसा झाला, तोपर्यंत होता. तर आता तुम्ही आम्हाला जरा साकीचं उदाहरण देतो. साकी दिंडी शाकुंतल नाटकातली सारथ्याच्या तोंडची साकी आहे. आता सारथी म्हणजे ज्या काही गोष्टी आपण गृहीत सत्य म्हणतो ना, ज्याला ठरून गेलेल्या असतात. आता घोड्याचं काम करणारा सईस किंवा टांगा हाकणारा हा हिंदी भाषिकच असला पाहिजे असा आपल्याकडे चुकून गैरसमज. कारण आम्हाला काय फक्त गाढवत चालवता येत होती का काय असं म्हणजे कळत नाही. पण घोडं म्हटलं की तो सईस म्हणजे हिंदी बोलणारा लागायचा. तर दुष्यंताचाही तोच असावा. बर. अशा समजुतीनं त्याच्या तोंडी साकी घातलेली आहे शाकुंतलात. ती हिंदी आहे? ती हिंदी आहे. त्या आपलं मराठी महाराष्ट्रातलं हिंदी. दौरत है मृग, दौरत है मृग, चलिया पखी मूरत धनुक चढ़ा के. दौरत है मृग, दौरत है मृग, चली आपकी मूरत धनुक चढ़ा के. छब दिखती है हिरन पीछे जो, छब दिखती है हिरन पीछे जो, शंकर जंगल भटके. तारीफ करने को, तारीफ करने को अक्कल नहीं ये बंदे को. आणखीन अशी एखादी साकी? साख्या पुष्कळ आहेत. फक्त गेय साखी तुम्हाला मी आधी म्हणून दाखवतो. साख्या गायला जात नाहीत. ही कथनं आहेत म्हणजे नॅरेशन्स आहेत, त्यामुळे ही गायची नसतात. सौभद्र मधली लोकप्रिय साकी पुष्कळ आहेत. अर्जुनाच्या तोंडी तर 1760 साख्या आहेत. त्यातली एखादी हे बघा. चोराने निज धेनु चोरिल्या, धावा धावा ऐसे. चोराने निज धेनु चोरिल्या, धावा धावा ऐसे. शब्द करीत ते ब्राह्मण आले, शब्द करीत ते ब्राह्मण आले, माझ्या दारास हरिसे. आश्वासुनी जाना, आश्वासुनी जाना, झालो तयार रिपुट मना. आता
करायचं नाही. बरोबर आहे, पण आता ह्या अशा अग्रेसिव्ह अशा चाली आहेत. हो, पण करुण रसातली अशी एखादी कथन हां. की याला तुम्ही आता काही अग्रेसिव्ह आक्रमक म्हणा आक्रमक किंवा काही म्हणा, हां. कथनच आहेत आफ्टर ऑल ती. हां आणि कथन असल्या कारणाने कथनामधला जो अभिनिवेश असेल, हां चाल एकच आहे हो, हां चाल बदलत नाही. हां. आता फक्त अण्णासाहेब किर्लोस्कर स्वतः कवी नाटकाचे असल्या कारणाने आणि त्यात कणवाचं म्हणजे शकुंतलेच्या बापाचं काम करणारे असल्या कारणाने मुलीला निरोप द्यायचा, ती साकी फक्त ते गायले, असं गाण्याचं अंग होतं आणि ती थोडीशी करुण रसात गायले करुण रसात. हां बघा, परक्याचे धन कन्या, परक्याचे धन कन्या, परक्याचे धन कन्या, आज गुणातून फिटलो या अंगाची साखळी. याच्यामध्ये उगाच नुसतं गाऊन पाहायचा प्रयत्न केला. पण मी असं ऐकलं की ही साखी लोकप्रिय झाली. अहो ती अशी असे लोकप्रिय असं असतं, काही गाणी का लोकप्रिय झाली याला तसा अर्थ नाही. हां कुठलंही गाणं उगाचच होतं, हां काही होण्यासारखे असतात म्हणून होतात. हां पण एखादं गाणं उगाचच लोकप्रिय होतं, त्याच्या पाठीमागे काही अर्थ नसतो. ही साखी त्या काळात लोकप्रिय झाली हां याचं एक कारण महत्वाचं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी मुलींनो या आता गेली लाडकी मम दुहिता हे वाक्य म्हणताना, मुलींनो या आता आणि गेली लाडकी म्हणताना एक जोरात हुंदका दिला. असं आणि अण्णा किर्लोस्कराचा हुंदका काय छान होता हो, ही प्रसिद्धी झाली. त्यामुळे आहे बा गाणं फारच चांगलं आहे. गाणं चांगलं नव्हतं, हुंदका चांगला होता. बरं, आता दिंडीचे प्रकार. दिंड्या पुष्कळ आहे. दिंडीचं असं आहे, दिंडी हे धावतं वृत्त आहे. दादऱ्याच्या ठेक्यामध्ये द्रुत ठेक्यामध्ये जाणारं धावतं वृत्त आहे. नाटकाच्या गतीशी त्याचा समतोल साधता येतो. त्यामुळे नाटकात चपखल बसणारं एकमेव वृत्त दिंडी. आणि त्यावेळी दिंडी इतकी प्रसिद्ध असे, गाणारे मोठे मातब्बर होते, सगळे थोर मंडळी होती. त्यामुळे दरवेळी दिंडीला वेगवेगळ्या चाली लावून म्हणत असत. ही एकच चाल नाही बा, तुमच्या नाटकाचे 100 प्रयोग जर होणार असतील तर 100 चाली ते लावत असत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे जाहिरातीमध्ये लिहिलं जात असे हँडबिलात की आज मोरोबा दुष्यंताच्या सगळ्या दिंड्या चाली बदलून म्हणणार आहेत, की लोकांची गर्दी थिएटरकडे वळायची. एक पब्लिसिटी स्टंट ज्याला म्हणाल. पण ती माणसं तेवढी सामर्थ्यवान होती की रोज नाही त्या क्षणाला बदलून म्हणू शकत असत. अशा दिंड्या आहे. दिंड्याचं वृत्त धावत आहे. दिंड्या तुम्हाला शाळेत झाल्या असतील, आता शिकवतात की नाही माहित नाही, आमच्या लहानपणी शिकवत होत्या. एखादी चाल तया काशारी राजहंस पाहे, राजहंसाचा कळप पोहता आहे, असं मास्तर शिकवायचं. कविता ही दिंडीची चाल. आता याला दिंडीला उदंड चाली लागतात. अशा दिंड्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तुम्हाला मी दिंड्या म्हणून दाखवतो. पहिल्या प्रथम सौभद्रातली दिंडी घेऊ, की ज्याची चाल तशी साधी आहे, म्हणजे चालीत हेरफार केलेला नाही, पण ती चांगली गायली गेली आहे. वास्तविक दिंडी ही गायची नसते, गायली गेली आहे. गर्ग गुरुते घेतले वश करो, गर्ग गुरुते घेतले वश करो, गर्ग गुरुते घेतले वश करो, अखेरीची ठरविली त्याने, अखेरीची ठरविली तिथे त्याने, अखेरीची ठरविली तिथे त्याने, गर्ग गुरुते घेतले वश करो, गर्ग गुरुते. बरे झाले, बरे झाले, बरे
दिवस पुढे नाही बरे झाले बरे झाले बरे झाले की दिवस पुढे आजी 4 मासाचा अवधी मिळे पाही 4 मासाचा अवधी मिळे पाही गर्ग गुरुते घेतले वश करून गर्ग गुरुते गर्ग गुरुते गर्ग गुरुते घेतले वश करून. वा वा छान. अशीच दुसरी एखादी दिंडी. दिंड्या पुष्कळ आहे. नाही एखादी आम्हाला ऐकू आता. स्पेसिमन ज्याला म्हणून उदाहरणच द्यायची. चालीच्या दृष्टीने बदल. चालीच्या दृष्टीने बदल. ही शारदेमधली दिंडी आहे. वाटत कुठली हो शारदेतली दिंडी? नाही तर अन्यधर्मी ती म्हणूया. चाल वेगळी आहे. अन्यधर्मी 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 गोपाल आर्यभूता अन्यधर्मी 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 गोपाल आर्यभूता आर्यधर्मा अनुकूल नसायाचा आर्यधर्मा अनुकूल नसायाचा अन्यधर्मी 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 गोपाल आर्यभूता आर्यधर्मा अनुकूल नसायाचा आर्यधर्मा अनुकूल नसायाचा धर्मगुरुते 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 निसत्व दंडधारी धर्मगुरुते निसत्व दंडधारी वर्णगुरुते मनसोक्त कर्मचारी वर्णगुरुते मनसोक्त कर्मचारी अन्यधर्मी अन्यधर्मी. म्हणजे आता बघा अहो ही दिंडी शारदेतली त्यावेळी सरकारनं बंदी घातली होती का? अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा. बर. भारताचा भूपाल कोण? 7वा एडवर्ड होता. अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा आर्यधर्म अनुकूल नसायाचा ही दिंडी तेव्हा घातली होती. बॅन केली होती सरकारनं असं. आणि शंकराचार्यांना त्यावेळी निर्भसना केली. धर्मगुरु ते निसत्व दंडधारी एवढं म्हटलं होतं म्हणून बॅन केली होती. की जराठकुमारिका विवाहाच्या याने तो कवी तापला आणि त्याने लिहिलं की आमच्याकडे कोण सुधारणा करणार आहे. त्यामुळे त्यामुळे ही दिंडी फार गाजली होती. आता हे बघा ना किती चाली वेगळी आहेत. पहिली चाल वेगळी ही झाली. जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला जेथ मित्रा दिंडी आहे. जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला शक्ती नसते शक्ती नसते भूपाल लोचनाला शक्ती नसते भूपाल लोचनाला जेठ मित्रा जेठ मित्रा जेठ मित्रा तत्वार्थ पहायाला शक्ती नसते भूपाल लोचनाला शक्ती नसते भूपाल लोचनाला. चाल वेगळी आहे ना. चाल जरी वेगळी असली तरी मला तुम्ही हे सांगा फक्त यातले शब्दच गेलेत ना प्रेक्षकांपर्यंत. चालीला काहीही महत्व नव्हतं. चाल फक्त वेगळी वाटली कानाला. आजच्यापेक्षा उद्या बरं वाटणार आहे उद्यापेक्षा परवा बरं वाटणार आहे ही आशा. कानाला बरं वाटलं तर बरं आहे. आता
वसंतराव, आपण मगाशी म्हणालात की त्यावेळेला संगीत ही दिग्दर्शक. आणखी एक दिंडी सांगतो बर. की ज्याला आधी क्लासिकल पद म्हणून मंडळींनी त्यावेळी बैठकीमध्ये ठोकलेला आहे. बर, सांगा. आहे वास्तविक नाटकातली दिंडी. ऐकायला आवडेल. हं? ऐकायला आवडेल. सौभद्रातली बागेश्रीतली दिंडी वाजवा. बहुत दिनांच भेटलो सुंदरीला, बहुत दिनांच भेटलो सुंदरीला, बहुत दिनांच भेटलो सुंदरीला, बहुत दिनांच भेटलो सुंदरी. करीन जेव्हा मी बहुत आजवा, करीन जेव्हा करीन जेव्हा मी बहुत आजवाला, करीन जेव्हा बहुत आजवाला, प्राप्त होईन मग मधुर सुहासाला, प्राप्त होईन मग मधुर सुहासाला, बहुत दिनांच भेटलो सुंदरीला, बहुत दिनांच भेटलो सुंदरी. वास्तविक काय, बहुत दिनांच भेटलो सुंदरीला. वा, त्याहूनही तुम्हाला आणखी गंमत सांगू. सांगा ना. हल्लीच्या नाटकामध्ये त्याला दिंडी म्हणून चाल लावली की मला माहित नाही, किंवा कवीनं सुद्धा हे दिंडीचं वृत्त आहे म्हणून लिहिलं की नाही हे सुद्धा मला माहित नाही, पण आहे हल्लीच्या नाटकात. हो. नको विसरू संकेत मिलनाचा, विसरू संकेत मिलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. म्हणजे नको विसरू संकेत मिलनाचा. म्हणून दिंडीला हव्या तेवढ्या चाली लागतात. वसंतराव, आपण मगाशी म्हणालात की संगीत दिग्दर्शक नव्हता त्यावेळेला, आणि आपणच आपल्या चाली लावायच्या. तर त्या कुठच्या प्रकारच्या चाली ते घेत असत, म्हणजे काय काय प्रकार आले? अहो, गंमत अशी आहे, तुम्हाला चालीचीच गंमत सांगायची. प्रत्येक माणूस हा बहुश्रुत आहे. कुठे ना कुठेतरी कीर्तनातून म्हणा, कुठे गवयांच्या बैठकी झाल्या, कुठे तिकडे गेले माडीत ऐकायला. त्यामुळे प्रत्येकाची साधारणपणे म्हणजे जाण वाढली, वोकॅब्युलरी वाढणं ज्याला म्हणतो आपण, अशी वाढली. आता तुम्हाला त्यातली एक गंमत सांगतो. असंच त्या काळातला एक अर्जुन, पूर्वी आठवड्यातून 3 नाटकं व्हायची, मध्ये सुट्ट्या असायच्या. तर साधारणपणे ज्ञानसंवर्धनासाठी एक अर्जुन तिकडे गेला आणि एक सुंदरसा दादरा चालू होता. तो अर्जुन झपाटला, काय चांगली चाल आहे म्हणला, हे माझ्या नाटकात आलीच पाहिजे. आता वास्तविक अर्जुन तो ही चाल कशी म्हणायची ह्याचा त्यानं विचार केला नाही. ही चाल आवडली, झपाटला म्हटल्यानंतर झपाटला आणि त्यानं सौभद्रामध्ये ती चाल दिली ठोकून. आता गंमत अशी आहे, मध्यम धरा, चाल अशी आहे तिथली, बलमा मोरा, बलमा मोरा मैं का चांद गेला हो, बलमा मोरा. आहे ना, त्या वातावरणात बरी आहे. बलमा मोरा मैं का चांद गेला हो, बलमा मोरा. ही चाल अर्जुनानं माझी मातुला कन्या रूपशीला याला वापरली. आता त्यात हो आहे. आता त्या दादऱ्यातला हो काही बरस सांगू. बलमा मोरा मैका छांड गायला हो, या हो मध्ये खूप अर्थ आहे. पण माझी मातुला कन्या रूपशीला असताना यानं तो लायसन्स वापरून तिथंही हो घातला.
माझी मातुल कन्यका रूपशीला हो, माझी मातुल कन्यका रूपशीला हो, माझी मातुल कन्यका रूपशीला हो, तिचा माझा बहुयोग जुळून घे